अरबाज आणि अरमान ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. 19 धावांची गरज आहे. म्हणजे चेंडूच्या तुलनेत आपण जर विचार केला तर फक्त एकच धाव जास्त बनवायची आहे. धाबा चेस करत असताना टीम कुळगाव संघाला. गोलंदाज ओम देशमुख बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. चला दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ. 18 बॉल 19 ची गरज. मॅच ऑन. पहिला बॉल अरमानसाठी आपण पाहतोय राऊंड विकेटने राऊंड द स्टंप आपण पाहिलं तर अप्रतिम हा चेंडू टाकण्यात आला पुलर लेनचा. पहिला डॉट स्ट्राईक अरमानेत. ब्लँक स्ट्रोक त्याचा पाहायला मिळाला. आदर्श वागणी संघ देखील एक चांगला संघ आहे, कसलेला संघ आहे. ओ ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडने चेंडू वळवण्याचा प्रयत्न, परंतु समोर खेळलेत. एक सिंगल धाव मिळेल वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. तोपर्यंत स्वतःचं संघाचं खातं या दरम्यान कुळगाव संघाचा खेळाडू या ठिकाणी ओपन करत असताना एक या धावसंख्येने. सेकंडला अरबाज ए हा खेळाडू सध्या मैदानावरती आहे. ओ चॉप करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. पहिला डॉट त्यानंतर सिंगल पुन्हा एकदा डॉट. या ठिकाणी आपण पाहतोय चांगला सामना आहे. जरी धावसंख्या छोटी असेल तरी मैदानावरती आपण पाहिलं तर चांगली कामगिरी सध्या गोलंदाजांची सुद्धा करावी लागणार आहे. फुल टॉस बॉल आणि इथे पॉइंटच्या डोक्यावरून आपण पाहतो डीप मध्ये चालला बॉल. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल देण्यात आलाय. सेकंड रन या ठिकाणी कंप्लीट होती. 2 धावा जरूर मिळतील. 19 धावांची गरज. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. अरिहंत धुळे देखील या मागचा आनंद घेत आहेत. थोडेसे चिल्ड होत असताना. ओ यावेळी सॉन साईडला पुन्हा एकदा आपण पाहतोय अखिलेश थोडे दूर आहेत आणि आता कव्हर करीपर्यंत जवळ जवळ 2 धाबा मिळणार आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते, अत्यंत सुंदर आहे. तोपर्यंत 2 धाबा. सुरुवातीला एक गली त्यानंतर डॉट बॉल देखील आपण पाहिलेले आहेत आणि आता दुहेरी धाव सातत्याने 2 वेळा आपण पाहिलेली आहे. 5 धाबा धावफलकामध्ये 19 धाबांची गरज आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 13 बॉल आणि 14 धाबांची गरज. ओ धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. थोडस बिचलित झालं लक्ष आणि आता अगदी चेंडूने गिरकी घेतली आहे. 2 धाबा मिळणार आहेत. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 7. 12 चेंडू आणि आता 12 धाबांची गरज आहे. बॉलर आणि इक्वेशन या मॅच मध्ये असणार आहे. असं वाटलं की 19 धाबा निसारबाई बनवायचे आहेत, परंतु एखादा चौकार एखादा षटकार आला असता तर सामना लवकर खुला झाला असता. परंतु तितकीच ताकद गोलंदाजीमध्ये आदर्श वांगणी ब संघाची देखील आहे आणि एक आदर्श संघ आहे. 12 बॉल 12 धावांची गरज. चला सामना लवकरात लवकर स्पीडअप करायचे, कारण बरोबर 5 वाजून 11 मिनिटं होत आहेत. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. स्ट्राईकला अरमान. गोलंदाज पियुष. पहिला बॉल पियुष तळवीचा आपण पाहतोय. शॉट ऑफ गुड लेंथ. 12 बॉल 12 धावांची गरज आहे. जर फक्त एक धाव जरी बनवली तरी सुद्धा हा सामना जिंकू शकेल कुळगाव. परंतु कोणत्या प्रकारचा फुटवर्कचा वापर नाहीये, पदलालित्य नाहीये. खडे खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होतो अरमानचा. हो त्या ठिकाणी आपण पाहतोय शरीराचा वेध घेतला. चेंडू बॉडीला जाऊन आदळला. तोपर्यंत एक धाव मिळेल. लेग बाईज.
पहिला डॉट, त्यानंतर लेग बाईज. आणखीन एक फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. अरबाज एचा आपण जर विचार केला तर सरावापासून भरपूर दूर असतात. खरं तर सराव हा माणसाला निसरबाई शेख परिपक्व बनवत असो. चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक अखिलेश टिपली असेल त्याच ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही मॅचला अरबाज बाद झाला झेलच्या स्वरूपात. आणि आता लॉंग ऑनला एक पहिला धक्का लागेल टीम कुळगाव संघाला. फलंदाज बाद. ते जिद्दी सारखे लढले आणि या ठिकाणी त्याही स्पर्धेवरती त्या संघाने आपलं नाव कोरलं. तर नुसतं नाव कोरलं नाही निसारबाई, तर जी रक्कम त्याला पहिल्या क्रमांकातून मिळाली ना ती कॅन्सरग्रस्तांसाठी त्यांच्या वतीनं डोनेट सुद्धा करण्यात आली होती. हा शिस्तबद्ध संघ वांगणे बदलापूरमधून या संघाचं नाव लौकिक झालंच पाहिजे. निसारबाई शेख यांचा आवडता संघ आहे. असे कित्येक त्यांचे फॉलोअर्स सध्या वाढतायत. 8 बॉल आणि आता 11 धावांची गरज आहे. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक ओम चेंडूला गॅदर करतात. एक मिळेल. धावत संख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 9 धावा आहेत. शेवटचा बॉल, चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये अद्यापपर्यंत 2च धावा पियुष दळवीने खर्च केलेले आहेत. म्हणजे कौतुक करावं लागेल. जसं यश मोरेने या अगोदरच्या सत्रात गोलंदाजी केली आहे तशीच गोलंदाजी टिचून या ठिकाणी केली जाते पियुष दळवीच्या माध्यमातून. 7 बॉल 10 धावांची गरज आहे. डॉट बॉल. आणखीन एक, कदाचित आपण पाहतोय स्पॉट कडे पाहत राहिलेत. चांगला चेंडू होता, संपर्क नाहीये. आणि आता डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत आणि आता विजयासाठी 6 बॉल 10 धावांची गरज. क्या बात आहे. 6 बॉल 10 धावांची गरज या मॅच मध्ये. चला सामना स्पीडअप करायचा. काय गोलंदाजी केली आहे. खरं तर या मॅच मध्ये 19 धावांची गरज होती. सुरुवातीला मी सांगितलं की 18 बॉलचा खेळ आहे. फक्त एकच धाव धावेपेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या सत्राच्या. आणि त्यानंतर आता 12 बॉल 9 धावांची गरज. ज्या ठिकाणी 9 धावा आपण पाहिल्या म्हणजे आता 6 बॉल 10 धावांची गरज आहे. माफ करा, कारण सध्या शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज अर्जुन.
स्ट्राईक एंडला अरबाज झालेत. मागच्या बादचा मॅन ऑफ द मॅच आणि आता सहा बॉल 10 धावांची गरज. मॅच ऑन. आखू टप्प्याचा बॉल पहिलाच आणि तो जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि अगदी आपण पाहतोय सुंदर सेल टिपली आहे. फलंदाज होईल बाद. लॉंग ऑनला आपण पाहतोय अरबाजला परतावा लागणार आहे. काय जबरदस्त सेल टिपलाय. फलंदाज ठिकाणी बाद होईल. धक्का लागेल कुळगाव संघाला. आता हृदयाचे ठोके वाढलेत कारण 5 बॉल 10 धावांची गरज. सध्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर अरमाने तन्वीर आता मात्र नव्याने दाखल झालेले आहेत. कदाचित आपण पाहतोय अरमानला आता स्ट्राईक मिळायला हवी आहे कारण जो मात्र सलामीला आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो अद्यापर्यंत त्यांनी निराश केले परंतु अंतिम षटकामध्ये कमालीची बॅटिंग त्यांना करावीच लागणार आहे. म्हटलं जाताना निसार भाई मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. अगदी आपण पाहतो हा नशिबाचा चौकार. यष्टीरक्षक पुरूने केले मिस्टेक. मागे बॅकअप मिळाला नाहीये. लॉंग स्टॉप एंड लाईनला हा नशिबाचा चौकार. नंतर मात्र हे काय घडलंय हे प्रेमानंद. खर तर मोये मोये मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावत संख्या धावफलकावरती 10 धावांची गरज होती. 5 बॉल मध्ये प्रत्येक बॉल मागे 2 धावांची नितांत गरज असताना बळालेला नशिबाचा चौकार. टीम कुळगाव संघाचे या ठिकाणी लक फॅक्टर ऑन झालेली आहे. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे धाव कंप्लीट होणार नाहीये परंतु DRS अरमानला हवी स्ट्राईक. त्यांनी मात्र नॉट स्ट्राईक एंड वरून प्रयत्न केलेत परंतु आता ऑन फील्ड अंपायर नॉट आउटचा डिसिजन आलेला आहे. एक मिनिट थांबायचंय. तन्नू आतमध्ये थांबायचंय. तन्नू आतमध्ये थांबायचंय कारण आता आपण DRS चेक करतो अजूनही. अरमान OUT स्ट्राईक एंडलाच फलंदाज बाद झालेला आहे. नॉन स्ट्राईक एंडला तन्वीरला थांबावं लागणार आहे. तीन बॉल आणि आता 6 धावांची गरज. सध्या मैदानावरती आपण पाहिलं तर साहिल आलेले आहेत. मथुर या नावाने प्रसिद्ध आहेत. बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर हे देखील नाव मोठं आहे. इब्रान भाई महापोलीकर यांचा मुलगा आहे. सध्या रोमन बैलाचे बालक साहिल. मैदानावरती आपण पाहतो 3 बॉल 6 धावांची गरज आहे. 3 बॉल 6. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अर्जुन आणि बॉल सीमा पार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल. 2 या ठिकाणी आपण पाहतोय देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय टीम कुळगाव बी संघाने. इब्राहिम शेख यांच्या वतीनं साहिलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेले. रोमन बैलाचे मालक सध्या आपण पाहतोय 2 क्षेत्र ट्रेंडिंगला आहेत. एक तर बैलगाडा शर्यत आणि एक तर क्रिकेट स्पर्धा. ग्रामीणचं क्रिकेट भाईजान यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. सामना फसला होता आणि खरं तर आपण पाहतो 3 बॉल 6 धावांची गरज असताना
काय षटकार ठोकलाय. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे या मॅचचा. आपण एक स्पर्धा पाहिली होती. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील या खेळाडूच्या नावावरती आहे आणि जवळजवळ 24,500 रुपयाचं पारितोषिक याच खेळाडूला मिळालं होतं आणि आता त्याने मात्र हा सामना जिंकून दिलेला आहे. काय जबरदस्त स्ट्रोक. अगदी छाती ठोक त्याने सांगितलेलं आहे की टायगर अभी भी जिंदा है. क्या बात है, क्या बात है. ही व्हिडिओ सध्या भाईजान व्हायरल होईल संपूर्ण महाराष्ट्रभर, कारण जे बैलगाडा क्षेत्रात देखील आहेत. चला आपण टॉस करू. जांभिवली आणि कुळगाव या बाद सामना मॅच. नो डाऊट ज्याने मात्र अत्यंत सुंदर षटक हाताळलेलं आहे यश मोरे ठरतोय माझा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 3 विकेट मिळवून दिल्या. अवघ्या